नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र भाऊ सुमित राठोड. ओके. हा आपल्या सिरीजचा चौथा लेक्चर आहे आणि 3 लेक्चर आपण ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत. ओके. जर लेक्चर नाही बघितलं असेल तर मित्रांनो, जावा विथ सुमित सर्च मारा चॅनलला, जावा यूट्यूबवरती जावा. ओके. यूट्यूबवरती गेल्यानंतर तुम्हाला सिम्पली जावा विथ सुमित, जर मित्रा तू नवीन असशील तर तुला जावा विथ सुमित सिम्पली सर्च मारायचं आहे. जावा विथ सुमित. आपण डायरेक्ट स्प्रिंग बूट घेतो, डायरेक्ट फुल स्टॅक डेव्हलपमेंट घेतो. ओके. जेव्हा आपण स्प्रिंग बूट घेईल त्याच वेळी आपण कोर जावाचं पार्ट कंप्लीट करणार आहे. ओके. म्हणजे डेव्हलपमेंटच्याच वेळी आपलं काय असणार की कोर जावाचा जो पार्ट आहे तो पार्ट त्याच वेळी आपलं कंप्लीट होणार. ओके. सो डाऊट नको तुमच्या मनाला, हे बघा तुला सिम्पली जावा तुम्ही सर्च मारायचं आहे. मग हे जावा तुम्हीचं तुला चॅनल इथं दिसेल, मग इथे जायचं आहे तुला. ओके. हे बघा आपला हा डॅशबोर्ड आहे. हा बघा जावा डेव्हलपर रोड मॅप, इंग्लिश वर हे सगळं आपण व्हिडिओ कंटेंट बघ. काय अडचण आली तर इथं जाऊन तुला बघायचं. ओके. इथं प्लेलिस्टमध्ये जायचं. प्लेलिस्टमध्ये ही प्लेलिस्ट ही जावा फुल स्टॅक डेव्हलपर फ्री युझिंग स्प्रिंग बूट, हीच प्लेलिस्ट तुला रेफर करायची. ओके. चालेल. ओके. आपलं म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपलं स्प्रिंग आणि स्प्रिंग बूटचं काय बघितलेलो, डिफरन्स बघितलेलो, स्प्रिंग आणि स्प्रिंग बूट काय आहेत ते बघितलेलो. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युअल टेक्निकली जाऊया. भरपूर आपण थेरॅटिकली बघितलं, बेसिक आय होप तुम्हाला बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणार. ओके. नाही माहीत असेल तर एकदा रिव्हिजन करून घ्या, नाहीतर आपण डेव्हलपमेंटच्या वेळी किंवा स्प्रिंग बूटच्या वेळी ज्यावेळी आपण टेक्निकली बघणार पुढच्या लेक्चरमध्ये, त्यावेळी आपण ते कव्हर करणार आहे. तरी पण तुम्हाला आता कन्फ्युजन व्हायला नको म्हणून एकदा रिव्हिजन मारून घ्या, नाहीतर आपण टाका कमेंट, आपण करू स्प्रिंग बूट पण घेऊ. ओके. चालते. ओके. सो फ्रेंड, हे बघा तुम्हाला जावा आता तुम्हाला स्प्रिंग बूटमध्ये घेणार आहे. सो तुम्हाला स्प्रिंग बूट कुठल्याही आय डीवर व्ही एस कोड सो तुम्हाला स्प्रिंग बूटमध्ये डेव्हलपमेंट करायचं आहे. ओके. तर स्प्रिंग बूटमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी कुठलीही आय डी तुम्हाला पहिले पाहिजे. विज्युअल स्टुडिओ, इंटेलजे किंवा इक्लिप्स. ओके. माझ्याकडे विज्युअल स्टुडिओ आहे, सो आय एम गो टू विज्युअल स्टुडिओ. हे बघा. ओके. देन आता तुम्हाला प्रोजेक्ट तयार करायचा. ओके. तुम्हाला मी आधी स्प्रिंग बूटचा प्रोजेक्टचा पाथ सांगतो की प्रोजेक्ट कसा रन होतो ॲक्च्युली ते सांगतो. ओके. ओके. चला, आय एम एक्सप्लेन थ्रू डायग्रॅमेटिकली. ओके. one diagram, then second diagram, then third diagram, then fourth diagram. Okay. सो बघा, आपला हा काय आहे, हा डाटाबेस फुल स्टॅक डेव्हलपमेंटसाठी मित्रांनो तुम्हाला आम्ही फुल स्टॅक डेव्हलपमेंटचं ऑलरेडी जावा डेव्हलपमेंटचा ऑलरेडी रोडमॅप टाकलाय आपल्या यूट्यूब चॅनलवर, जाऊन बघा. ओके. फुल स्टॅक डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला डाटाबेस, फ्रंट एंड आणि बॅक एंडच्या टेक्नॉलॉजी आणि काही डेव्हऑप्सच्या टेक्नॉलॉजी आणि डिप्लॉयमेंटच्या टेक्नॉलॉजी तुम्हाला यायला पाहिजे. ओके. आपण ते घेणार, आपण कव्हर करणार, ते मला माहिती आहे कसं असते. ओके. नंतर हा आपला काय झाला. ओके. database, then this one is a repo. Okay. Means JPA repository, sorry, JPA repo. Okay. Okay. Then this one is also JPA repository, then database, and this one is a controller. Okay. This service and controller किंवा ह्याला आपण इथं सर्व्हिस पण टाकू शकतो. तसं काही विषय नाही. सर्व्हिसेस. ओके. सर्व्हिसेस. अँड दिस वन इज कंट्रोलर. तुम्हाला सांगतो मी काय असते ते कंट्रोलर सर्व्हिसेस. ओके. एकदा हे समजलं ना मित्रांनो, तुम्ही काय नाही, प्रोजेक्ट अर्धा तास कुठलाही प्रोजेक्ट डेव्हलप करू शकता. ओके. त्याच्यानंतर हा आपला कंट्रोलर. ओके. देन दिस इज सॉरी हा आपला कंट्रोलर. ओके. देन दिस इज सर्व्हिसेस. ओके. बघा, डायग्रामेटिकली तुम्हाला दाखवतो की दिस सर्व्हिसेस. ओके.
then JP repository, then database communication करतो. Okay, then reply, then again reply. त्याला आपला रिप्लाय मिळतो. ओके, सो बघा हा आपला कंट्रोलर म्हणजे इथे HTTP सर्व्हर तुम्हाला वन्स डायग्राम. ओके, डायग्राम काढतो थांबा 2 मिनिट. हा आपला युजर. ओके, समजून घ्या, युजर आपला येतो. ओके, युजर. ओके, देन तुम्हाला मी ऍक्च्युअल पाथ सांगतोय. हाच पाथ असतो, हाच पाथ आपला इंडस्ट्रीमध्ये फॉलो केला जातो. ओके, हाच पाथ थ्रू कुठलाही प्रोजेक्ट, कुठलाही बॅकएंडचा, कुठलाही स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट असू दे किंवा बॅकएंडचा प्रोजेक्ट असू दे, असाच तुम्हाला सेम टू सेम पाथ दिसायला भेटेल. सपोज मी आता माझ्या गिटहब रेपोजिटरीवरती जातो. ओके, आय एम गो टू माय गिटहब repository. Okay, github.com. Okay, so inside this github.com we will show how the path is actually show, म्हणजे ऍक्च्युअली कसा तुमचा पाथ दिसतो. ओके, तोपर्यंत ओपन नेटवर्क इश्यू आहे. ओके, देन हा HTTP रिक्वेस्ट पाठवतो. HTTP रिक्वेस्ट HTTP रिक्वेस्ट. ओके, then this one is HTTP response. मग ह्याला काय भेटणार? HTTP response. HTTP response. ओके, HTTP रिस्पॉन्स झाला. ओके, त्याच्यानंतर कंट्रोल मध्ये HTTP रिक्वेस्ट मध्ये बघा, कंट्रोलर मध्ये आधी तुमची काय येणार, रिक्वेस्ट येणार. म्हणजे आता सपोज युजरने आता मी github.com सर्च केलं. ओके, जेव्हा मी github.com थ्रू इंटर मारल्यानंतर काय मला गिटअपचं लँडिंग पेज दिसणार. ओके, तो लँडिंग पेज कुठून दिसतो, कुठून लोड होतो, तो कंट्रोलर मधून लोड होतो. हा कंट्रोलर मध्ये ते लँडिंग पेज आपला लोड होणार. म्हणजे पर्टिक्युलर पेज आपला आहे तो HTTP रिक्वेस्टला हँडल कोण करणार, कंट्रोलर करणार. समजलं. आता सपोज मी जावाचं चॅनल मारला युट्यूब. ओके, सर्च आता youtube.com हा होस्ट URL झाला, त्याचा हा एंड पॉईंट झाला, त्याचा हा प्लेलिस्ट हा एक एंड पॉईंट झाला. ओके, सो ह्या एंड पॉईंटला हँडल करण्याचा म्हणजे ही जी URL वरती दिसते ना, ही URL ला हँडल करण्यासाठी तुम्हाला कोण लागतो, तुमचा हा कंट्रोलर लागतो. ओके, कंट्रोलर मधून तुमचे सगळे URL किंवा सगळे जे काय थेमली पेजेस असतात ते सगळं इथून हँडल होतं. ओके, म्हणजे तुम्हाला सगळं जे आपलं जे काय रिटर्न, कुठला URL मांडल्यावर काय रिटर्न होणार आहे ते सगळं इथून हँडल होतं. ओके, म्हणजे एक सिम्पली HTTP रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्ससाठी कंट्रोलर वापरतात. तुम्हाला ऍक्च्युअली मी डेव्हलपमेंटच्या वेळी कंट्रोलर दाखवेल कसं यूज होतं, तेव्हा तुम्हाला एकदम बेटर समजेल. ओके, त्याच्यानंतर आपला कंट्रोलर. ओके, कंट्रोलर तुम्हाला समजलं असणार. त्या सर्व्हिसेस. ओके, कंट्रोलर काय करतो, कंट्रोलरमध्ये सर्व्हिसेस असतात. ओके, सपोज इथं कंट्रोलरमध्ये मॅपिंग हा कसा मॅप केला जातो, हा सपोज जावा सुमित हा एक बेस रिक्वेस्ट मॅपिंग झाली ना, म्हणजे एक बेस मॅपिंग झाली. ह्याच्या थ्रू आपल्याला ह्याच्या अंडर काय झाले, प्लेलिस्ट आली. ओके, म्हणजे हा गेट मॅपिंग, पोस्ट मॅपिंग काय असेल तो, दे आर डिफरंट टाइप्स ऑफ मॅपिंग. ओके, इथे आपण पोस्टमॅन थ्रू पण काय करू शकतो, हँडल करू शकतो. मला पोस्टमॅन पण सांगेल नाही त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या सिरीजमध्ये. ओके, पोस्टमॅन थ्रू पण हँडल करू शकतो, स्वॅगर UI थ्रू पण बघू शकतो. ओके, सो हा जावा विथ सुमित. ओके, त्याच्यानंतर आतमध्ये काय गेट मॅपिंग, पोस्ट मॅपिंग, पुट मॅपिंग, पॅच मॅपिंग. ओके, त्या डिफरंट टाइप्स ऑफ मॅपिंग असतात. ओके, ते तुम्हाला सांगेल मॅपिंग म्हणजे काय, ते कसं हँडल करतात. ओके, त्याच्यात एंड पॉईंट कसा डिफाईन केला जातो. ओके, देन रिक्वेस्ट मॅपिंग. ही रिक्वेस्ट मॅपिंग म्हणजे हा बेस URL म्हणजे रिक्वेस्ट मॅपिंग रिक्वेस्ट मॅपिंग हे अॅनोटेशन आहे, किंवा जेवढे काय मॅपिंग आहे, गेट मॅपिंग, पोर्ट मॅपिंग, पोस्ट मॅपिंग, हे सगळे अॅनोटेशन आहेत. ओके, त्या अॅनोटेशन थ्रू हँडल केलं जातं. तिकडून जर आता URL आली, हा आता समज URL आली, तर ती कुठं जाणार, जी जो एंड पॉईंट त्याला मॅच आहे कंट्रोलरमध्ये. आता सपोज कंट्रोलरमध्ये एंड पॉईंट मॅच झालं ना, आता कंट्रोलरमध्ये आता सपोज फॉर एक्झाम्पल
गेट मॅपिंग असा म्हणजे ॲनोटेशन गेट मॅपिंग गेट मॅपिंग आता असा हा जो आहे ना आपला प्लेलिस्ट. ओके, कॉपी दिस, हा प्लेलिस्ट आपला. ओके, हा प्लेलिस्ट असा इथं आपला म्हणजे गेट मॅपिंग कंट्रोलरमध्ये असं डिफाईन केलेलं असतं. म्हणजे तिकडून मॅपिंग आली असं एंड पॉईंट जर कॉल झाला, सपोज हा प्लेलिस्टचा एंड पॉईंट कॉल तर कंट्रोलरमध्ये येणार, तो पर्टिक्युलर पेज काय येणार, लोड होणार. समजलं. त्याच्यानंतर मित्रांनो सर्व्हिसेस. ओके, मी तुम्हाला सिम्पली समजावं म्हणून. ओके, सिम्पली डन. ओके, देन ओके, सो सर्व्हिसेसमध्ये बघा, आता कंट्रोलमध्ये रिक्वेस्ट आली, कंट्रोलमधून तो पेज काय असेल तो लोड झाला. आता कंट्रोलमधून रिक्वेस्ट करायला जाणार, सर्व्हिसला रिक्वेस्ट देणार. सो मित्रांनो सर्व्हिसला रिक्वेस्ट देणार. ओके, सर्व्हिस काय करतो, ॲक्च्युअल बिझनेस लॉजिक परफॉर्म करतो. म्हणजे ॲक्च्युअल लॉजिक काय केल्यानंतर काय लोड होईल किंवा कसा डाटा आल्यानंतर कसा परफॉर्म होईल. म्हणजे एक ॲक्च्युअल जो आपला प्रोजेक्टचा किंवा आपला जो सॉफ्टवेअरचा ॲक्च्युअल लॉजिक आपण सर्व्हिसमध्ये डिफाईन केला जातो. ओके, सो ॲक्च्युअल लॉजिक आपण सर्व्हिसमध्ये डिफाईन केला जातो. ओके, तर हा कंट्रोलर त्याच्या सर्व्हिसमध्ये आपण ॲक्च्युअल लॉजिक म्हणजे बिझनेस लॉजिक सर्व्हिसमध्ये टाकतो. आता सपोज गेट मॅपिंग आहे, गेट मॅपिंगचा एक मॅपिंग तयार केली किंवा आपण एक मेथड तयार केली. ओके, त्याच्यामध्ये आपण इक्वेस्ट पॅराम एक ॲनोटेशन आहे, तुला मला सांगणार आहे ते नंतर. ओके, रिक्वेस्ट पॅराम असतो, पाथ व्हेरिएबल असतो, डिफरंट टाईप्स ऑफ ॲनोटेशन असतात. मग त्याच्या आतमध्ये तुम्हाला मेथड म्हणजे आता सर्व्हिस आहे, ऑटो ॲड म्हणजे इंजेक्ट करायला लागतो. आता सपोज आपला ऑब्जेक्ट असतो ना, आपण ऑब्जेक्ट तयार करतो इकडं. सिम्पल स्कोर जावामध्ये आपण डायरेक्टली ऑब्जेक्ट न्यू ऑपरेटरने आपण ऑब्जेक्ट तयार करतो. ओके, इकडे इंजेक्ट करावा लागतो कुठं, ॲनोटेशनने, ऑटो ॲनोटेशनने. ओके, जेव्हा ऑटो ॲड केलं आपण सर्व्हिसला, तर सर्व्हिसमध्ये सर्व मेथड्स आपण काय करणार, कंट्रोलमध्ये ॲक्सेस करणार ॲनोटेशन, ऑटो ॲड ॲनोटेशन थ्रू. ओके, सो सर्व्हिसमध्ये आपण जेव्हा ॲक्सेस करतो, हा सर्व्हिस आहे आपला, म्हणजे सर्व्हिसमध्ये आपण कंट्रोलरचं जी मेथड आहे त्याच्यातून आपण सर्व्हिसला कॉल करणार. म्हणजे कंट्रोल जी मेथड आहे ह्या कंट्रोलमधून आपण कोणाला कॉल करणार, सर्व्हिसला. म्हणजे असं कॉल वरती घेतो जरा, कॉल मेथड, कॉल मेथड ॲडजस्ट, प्लीज ॲडजस्ट करतो, थांबा 2 मिनिट्स. ॲडजस्ट. ओके, कॉल मेथड्स केला आणि इथं काय भेटलं त्याला, कॉल मेथड केला म्हणजे पर्टिक्युलर डाटाचा रिक्वेस्ट पॅराम आले, तिकडून इंटरफेस युजर इंटरफेस फ्रंट एंड कडून काय आले, युजर इंटरफेस कडून काय आले, रिक्वेस्ट पॅराम आले, ते कंट्रोलरला गेले. कंट्रोलमध्ये ती पर्टिक्युलर मेथड म्हणजे एंड पॉईंट आयडेंटिफाय झाला. त्याच्यानंतर ती पर्टिक्युलर जी काय मेथड असेल ती त्या मेथडमधली सर्व्हिस ती कॉल झाली आणि त्याच्यामध्ये काय ते रिक्वेस्ट पॅराम किंवा पाथ व्हेरिएबल आहे ते सर्व्हिसला आले. ओके, तर सर्व्हिसमध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही जे तुम्हाला डाटाबेस सोबत जे काय पॅरामीटर पाठवायचे तुम्ही कंट्रोल थ्रू सर्व्हिसला पाठवलं, मग सर्व्हिसमध्ये ॲक्च्युअल बिझनेस लॉजिक परफॉर्म होणार. मग आता परफॉर्म झाल्यावर तो काय पाठवतो, आपला रिस्पॉन्स पाठवतो ना, कुठल्याही सर्व्हिस कॉल झाल्यावर काही ना काही रिस्पॉन्स पाठवतो. ओके, हा रिस्पॉन्स. ओके, देन सर्व्हिस. आता सर्व्हिसमध्ये समजलं ना, सर्व्हिसमध्ये जेव्हा कंट्रोलरकडून रिक्वेस्ट आली, ती पर्टिक्युलर पॅरामीटर त्याच्या रिक्वेस्टमध्ये आले. ओके, त्या पॅरामीटरमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर म्हणजे जो काय तुम्ही ॲक्च्युअल बिझनेस लॉजिक लिहिला, तर बिझनेस लॉजिकने तुम्ही ॲक्च्युअल JPA रिपोजिटरीला कॉल करणार. ओके, तसं सेमच आहे इथं इंजेक्ट करायचं आहे. JPA रिपोजिटरी हा एक क्लास आहे, म्हणजे हा एक इंटरफेस आहे. ओके, जो की आपण डाटाबेसशी कम्युनिकेशन करण्यासाठी वापरतो आणि ह्याचा जो काय असेल तो इंजेक्ट करायचा ऑब्जेक्ट आणि सर्व्हिसमध्ये वापरायचं. ओके, सर्व्हिसमध्ये याचा इंजेक्ट करून वापरल्यानंतर सर्व्हिसमध्ये त्या पर्टिक्युलर मेथडमध्ये त्या JPA रिपोजिटरीला आपण काय करतो, कॉल करतो. ओके, JPA रिपोजिटरीमध्ये कॉल केल्यानंतर JPA रिपोजिटरी काय करते, ते पर्टिक्युलर मेथडला. आता समज JPA रिपोजिटरीला आपण काय कॉल करतो, आता समज मी ऑटो ॲडने इंजेक्ट केलो ऑब्जेक्ट JPA रेपो प्रायव्हेट JPA रिपोजिटरी. तर JPA रिपोजिटरी डॉट, आता समज JPA रेपोमध्ये एक प्रीडिफाईन मेथड असतात, डॉट सेव्ह, गेट ऑल, गेट बाय ID, गेट बाय ईमेल, जे काय असेल ते तुम्ही मॅपरमध्ये जे काय तुम्ही
डिफाईन करून ठेवलात किंवा DTOमध्ये किंवा मॉडेल एंटिटीमध्ये जे काय तुम्ही डिफाईन करून ठेवलास ॲट्रिब्यूट्स किंवा कॉलम्स, ओके, त्याने तुम्ही सिम्पली इथं फाइंड करू शकता, गेट बाय ID, गेट बाय ईमेल, गेट ऑल्स, ओके, तसं. देन JP रिपोजिटरी काय करतो, डाटाबेसची कम्युनिकेट करतो. ओके, डाटाबेसमध्ये पर्टिक्युलर रो तुम्हाला आता JP रिपोजिटरीचा सपोज ID ने कॉल आला तर डाटाबेसमध्ये ID थ्रू फेच होणार. जर JP रिपोजिटरीमध्ये ईमेल थ्रू कॉल आला तर ID डाटाबेसमध्ये ईमेल थ्रू फेच होणार. ओके, समजलं ना. आणि JP रिपोजिटरी अपडेटचा कॉल आला किंवा सर्व्हिसमधून JP रिपोजिटरी अपडेटचा कॉल आला तर डाटाबेसमध्ये अपडेट होणार. ओके, सर्व्हिसमधून जर सपोज JP रिपोजिटरीला डिलीटचा कॉल आहे तर इथं डिलीट होणार. ओके, देन सर्व्हिसमधून आपल्याला एखादं अपडेट किंवा डिलीट किंवा इन्सर्टचा कॉल आला. ओके, सो सिम्पली इथं इन्सर्ट होणार. ओके, इन्सर्टमध्ये सेव्ह, समजला, इन्सर्टमध्ये सेव्ह, JP रिपोजिटरीमध्ये इन्सर्टमध्ये सेव्ह. सो आता कसं होणार आहे बघा, मी सिम्पली तुम्हाला दाखवतो. सर्व्हिस कॉल JPA, कॉल JPA, समजा JPA एक प्रीडिफाईन डिपेंडन्सी आहे, ते डिपेंडन्सी थ्रू आपण काय करतो, डाटाबेसला कम्युनिकेट करतो. ओके, देन रिस्पॉन्स. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार, रिस्पॉन्स. ओके, हा रिस्पॉन्स. ओके, त्याच्यानंतर आपला हा आला. ओके, त्याच्यानंतर JP रिपोजिटरीने पर्टिक्युलर ID ने किंवा ईमेलने ज्याने पण काही कॉल झाला तर JP रिपोजिटरी ऑटोमॅटिकली हा इंटरफेस आहे. ओके, ती इंटरफेस आहे इम्प्लिमेंट करतो JP रिपोजिटरी पर्टिक्युलर मॅपर क्लास, पर्टिक्युलर मॉडेल एंटिटी क्लासने. ओके, त्याचा इंट ID ने आपण काय करतो तुम्हाला मी टेक्निकल लेक्चरमध्ये दाखवेल, जेव्हा आपण ॲक्च्युअल प्रोग्रामिंग करणार, डेव्हलपमेंट करणार, तुम्हाला एक पाथ समजून टाकतो मी, ह्या पाथ थ्रू वर्कफ्लो असतो. ओके, JP रिपोजिटरी कम्युनिकेट करणार डाटाबेसशी. त्या इथं पण कसं होणार बघा, रिक्वेस्ट, देन रिस्पॉन्स. ओके, ओके, रिस्पॉन्स. मग डाटाबेसमध्ये सगळा रिक्वेस्ट काय होणार, प्रोसेस होणार. डाटाबेस प्रोसेसमध्ये रिक्वेस्ट आली, JP कडून रिक्वेस्ट आली, ती डाटाबेसमध्ये प्रोसेस झाली. मग डाटाबेसकडून काय असेल तो रिस्पॉन्स JP रिपोजिटरीला, रिस्पॉन्स मग तो HTTP मध्ये युजरला काय झालं तर रिस्पॉन्स झाला. ओके, त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला एक सिम्पल, ओके, Ctrl Z प्लीज, Ctrl Z, थांबा दो. ओके, सो हा काय सर्व्हिस कॉल JPA मी लिहितो इथं तुम्हाला समजावं म्हणून, कॉल JPA रेपोजिटरी. ओके मित्रांनो, तुम्हाला मी JPA रेपोजिटरी तुम्हाला सांगणार, ह्याच्यावर एकदा आपण एक 2-3 तास JPA रेपोजिटरी हा आपल्याला स्ट्रक्चर समजण्यासाठीच जाणार. ओके, जोपर्यंत स्ट्रक्चर समजत नाही तोपर्यंत आपल्याला ॲक्च्युअल डेव्हलपमेंट समजणार नाही. ओके, हाच स्ट्रक्चर पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये, सगळ्या इंडस्ट्रीमध्ये असला स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटणार. ओके, तर मित्रांनो, जो काय आपला हा लेक्चर आहे, ओके, सिरीज अजून स्टार्ट नाही झाली पूर्ण कम्प्लिटली. ओके, 4 लेक्चर झाले. तर मित्रांना पण तुमच्या सांगा, डिप्लोमाचा डिग्रीचा असेल, शेअर करा व्हिडिओ. ओके, कमेंट करा, रीच करा, जेणेकरून व्हिडिओची रीच वाढेल आणि सगळ्यांना हा व्हिडिओ जाईल, सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. ओके, त्याच्यानंतर हा सिम्पली, ओके, JPA रिपोजिटरी कॉल कम्युनिकेट टू डाटाबेस. ओके, बेस. ओके, डाटाबेस. ओके, सिम्पली कम्युनिकेट टू डाटाबेस, हिला ॲडजस्ट करून घेणार. ओके, हा झाला आपला JPA रिपोजिटरी डाटाबेस. ओके, हा झाला आपला एक वर्किंग प्रोसेस, म्हणजे आपल्या प्रोजेक्टचा वर्किंग प्रोसेस. ओके, कंट्रोलरमध्ये सर्व्हिसमध्ये परत इथं मॅपर क्लास येतो, परत आपला हा डेटिओ क्लास, रिडेटिओ कन्सेप्ट येतो, त्याच्यानंतर भरपूर रेपोजिटरी काय कन्सेप्ट येतात की तुम्हाला मी सांगेल टेक्निकलमध्ये. ॲक्च्युअल डेव्हलपमेंट करताना आपल्याला ते एकदम क्लिअर गोष्टी समजणार. ओके, सो
पाठवा, तुमच्या मित्रांना पण सेंड करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. जय शिवराय. ओके, कमीत कमी 50 लाईक यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या व्हिडिओचा रीच वाले सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. ओके मित्रांनो, जेणेकरून फ्रीमध्ये आणि तुम्हाला एकदम फ्रीमध्ये कोण शिकवत नाही जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट. ओके, जे स्प्रिंग बूटचे मी तुम्ही बघा, सिम्पली यूट्यूबवर सर्च मारून साधं स्प्रिंग आणि स्प्रिंग बूट फुल स्टॅक डेव्हलपमेंट शिकणारे 8,000 10,000 फी आहे. ओके, सो आपण फ्रीमध्ये शिकवत आहे, सपोर्ट करा. ओके, थँक्यू.